आदेश. आज आपण पे अँड पार्कला गाडी लावली आहे 100 रुपये देऊन. फुटवाला आपली पार्किंग म्हणजे प्रेमाने देत असतानाही आपण आज इथे ट्राय केला आहे 100 रुपये. आदेश माऊली जर चालू हे बघा इथे त्याची पावती आत्ता 12:35ला पावती फाडली. मॅजिक पार्किंग ह्याचं नाव आहे, बरोबर फुटवाला समोर आहे. मग ह्याचं काय केलं तर त्याचं कारण असं आहे की मला ही पैशाची किंमत समजू येत आणि त्या बिचाऱ्या माऊलीची म्हणजे फुटवाला जी माऊली आहे ना त्यांनी आपल्याला एवढं सांभाळत आहेत पण त्याची किंमत मलाही समजेल, माझ्या मुलालाही समजेल, माझ्या शिष्यालाही समजेल. आता इथे माझी नम्र विनंती असणार आहे, कोणी राग मानू नका, मी पहिले तुमची क्षमा मागतो. तर माझी नम्र विनंती असणार आहे, कधी फ्रूटवाल्याने तुम्हाला सांगितलं की बाबा ही गाडी आतमध्ये सोडता येणार नाही, कारण का ते तिथून तो जो हे आहे ना त्यांचा हे लावलं आहे, बहुतेक भरपूर कॅमेरे लावले आहेत, त्यात दिसतं कुठली गाडी आली कुठली नाही गाडी. फक्त ते आपल्या गाडीला कुठेतरी कोऑपरेट करतात, हे आपल्यावर कृपा आहे माना. कोणीही त्यांच्या अगेन्स्ट जाऊ नका, नाही आमचे हे महाराज ओळखीचे आहेत ते महाराज ओळखीचे असं कधीच करू नका. माझी लायकी बनेल. माऊलीने तर सांगितलं 9 वर्षात तुझं काय बिघडलास किंवा इथे काही गडबड केलीस तर मला 9 सेकंद माऊली ठेवणार नाही, म्हणून मी तुमची पूर्ण क्षमा मागतो. तुम्ही तसं कोण करणार नाही. दुसरी गोष्ट मी प्रेमाने सांगतोय, तुम्ही तसं कोण करणार नाही. पण कधी इथे गाडी चालवताना काही इथल्या माऊली जे आहेत, इथले ताई दादा जे आहेत ते काय आहेत 5वी 6वीला गाडी चालवायला शिकले, कारण का नाईलाज आहे, इथे आतमध्ये वाहन देवता मिळत नाहीत. पण तीच मग त्यांची हे ज्या स्किल ते तसंच राहतं आणि मग ते तशीच बिंदास गाडी कुठेही चालवतात. तो त्यांचा दोष असतो की मला माहिती नाही, पण आपण मात्र त्यांच्याशी कधी झगडाझगडी करायला जाऊ नका. मी तुषार दादांचं खरोखर कौतुक करतोय. एक ग्रेटनेस मी त्यांच्याकडून शिकलो. आणि सोन्या दादा आपले आणि पक्याबाई हे तिघेजण जेव्हा उतरले तेव्हा मी शांतपणे बघत होतो हे काय लपडी करतात हल्लात ना, म्हणजे माफ करा. तर तुषार दादाकडे मी बघितलं असं स्किल आणि सोन्या दादाकडे की आजूबाजूला गाड्या जरी त्यांनी उलट्या सुलट्या चालवल्या तरी सुद्धा हे लोक शांततेने घेते, माऊली 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 असं ते असं तसं आणि सुंदर, माऊली क्षमा करा, माऊली माफ करा, तुम्ही माऊली पुढे जा, असं तुषार दादासारखी व्यक्ती बोलते. म्हणजे तुषार दादाने काय माऊलीचं ब्रह्म ओळखलंय, सोन्या दादाने काय ब्रह्म ओळखते बघा. आणि मी तुम्हाला विनंती करतोय, इथे मॅजिक पार्किंग आहे, कधीतरी इथे मुद्दाम पैसे लावा, कारण की आपल्याला फुकटची किंमत समजत नाही. आला म्हणून मी क्षमा मागतो तुमची. आज योगेश दादांचं मी कौतुक करतो की त्यांनी मला अडवलं नाही, बाबा 100 रुपये कशाला देतं, नाही घालायचे, कधीतरी आपल्या किंमत समजू देत त्या 100 रुपयाची काय असते ती, ठीक आहे. आणि कधीतरी आलात प्रेमाने आणि तुमची गाडी सोडली समजा पार्किंगला आतमध्ये, तर फ्रूटवाल्याचे आभार मानला विसरू नका. तिथे माऊलीची मूर्ती आहे पहिल्या माळ्यावर, नमस्कार करा. जमलंच तर मी प्रेमाने तुम्हाला विनंती करतोय, काय बाबा 5-50 रुपयाचं काहीतरी चांगलं खाऊ विकत घ्या. आणि तिथे जे ताई दादा ग्रेटवर कोणते असतात ना किंवा एखादी आपल्या त्या झाडू सफाई करणारे ताई माऊली आहेत, तर त्यांना पण प्रेमाने दिलं तर काही बिघडत नाही आपलं. 100 रुपये दिलं तर देव दुधात साखर पडेल हल्ला ना. तर त्यामुळे चांगला पदार्थ आनंदाने प्रसाद म्हणून देऊ शकता, पण ही काही लालच नाहीये. आदेश.